वसईतल्या तमाम नागरिकांना माझा नमस्कार। येत्या 20 जुलैला म्हणजेच रविवारी आपण वसईमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतो। वसई तालुक्यातील 30 वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करणं आवश्यक आहे। पण हा पुनर्विकास करताना तिथल्या नागरिकांना कोणी फसवू नये, त्यांची लुबाडणूक होऊ नये आणि त्यांना त्यांच्या आत्ताच्या राहत्या घरापेक्षा मोठं घर मिळावं, हाच हेतू समोर ठेवून आपण स्वयं पुनर्विकासासाठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे। स्वयं पुनर्विकासाचे शिल्पकार सन्माननीय आमदार प्रवीण दरेकर सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, उपनिबंधक आणि या क्षेत्रातील एक्सपर्ट्स उपस्थित राहून आपल्याला सर्व मार्गदर्शन करणार आहे। इमारतींचा स्वयं पुनर्विकास करणं म्हणजे काय, ते कसं करता येतं, त्याचे प्रस्ताव कसे सादर करायचे, कर्ज कोण देतं, त्यामध्ये काय काय सवलती आपल्याला मिळतात आणि आपल्याला आपल्या आत्ताच्या राहत्या घरापेक्षा 3 पट मोठं घर कसं मिळू शकतं आणि हे खरंच शक्य होणार आहे का, ह्याविषयी सगळं मार्गदर्शन आपल्याला या कार्यशाळेमध्ये होणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती करते की ज्यांना ज्यांना आपल्या इमारतींचा पुनर्विकास करायचा आहे, मग तो आत्ता करायचा असेल किंवा भविष्यामध्ये करायचा असेल, सर्वांनी या कार्यशाळेला उपस्थित राहा आणि मार्गदर्शन घ्या। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या पुढाकारातून हा स्वयं पुनर्विकासाचा एक वेगळा मार्ग आपल्यासमोर खुला होतोय। त्यांनी एका अभ्यास गटाची स्थापना केलेली आहे आणि त्या अभ्यास गटाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण दरेकर सर आहेत। यश मिळणं हे तुमच्या हातात आहे, आपल्या सर्वांचा विकास करणं हे तुमच्या हातात आहे। त्यामुळे आपल्या स्वतःचा घराचा विकास करण्याचा अधिकार आता आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे। तर चला तर या मार्गदर्शन शिबिराला येऊया, शिकूया आणि स्वतःच्या घराचा विकास आपण स्वतः करूया। धन्यवाद।